मुख्यमंत्री फडणवीसांना पाकिस्तानातून धमकीचा मेसेज। मुख्यमंत्र्यांवर हल्ला करणार असल्याचा धमकीत उल्लेख। पाकिस्तानातील मोबाईल नंबरवरून धमकीचा मेसेज। वरळी पोलिसांकडून तपास सुरू। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना पुन्हा धमकी। ऑडिओ क्लिपचं प्रकरण ताजं असताना आता घरात घुसून मारण्याची धमकी। सोशल मीडियावर केशव वैद्य नावाच्या अकाउंटवरून धमकी आल्याची माहिती। पुणे अत्याचार प्रकरणाची खरी माहिती लवकरच समोर येईल। संवेदनशील प्रकरणात सर्वांनी काळजीपूर्वक बोलावं। मुख्यमंत्री फडणवीसांचा मंत्र्यांना सल्ला। आरोपीच्या चौकशीतून सर्व काही निष्पन्न होईल। स्वारगेट अत्याचार प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। अटक करण्यापूर्वी आरोपी गाडे शिरूर तालुक्यातील कॅनॉलमध्ये लपून बसला होता। ड्रोनच्या मदतीने लपलेल्या आरोपीला अटक करण्यात यश। स्वारगेटमधील अत्याचाराच्या घटनेनंतर बसस्थानकात आजही पोलिसांचा कडक बंदोबस्त। गेल्या 3 दिवसांपासून बसस्थानक प्रशासनाचं खासगी सुरक्षा रक्षक देखील तैनात। लष्कर पोलीस ठाण्याच्या लॉकअपला कडेकोट सुरक्षा। आपले गृहराज्यमंत्री म्हणजे दिव्यच। योगेश कदमांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांचा निशाणा। दरम्यान घटनेच्या वेळी मुलीनं कोणताही प्रतिकार केला नाही। घटना शांततेत घडली। योगेश कदमांच्या वक्तव्यानं वाद। योगेश कदमांचं वक्तव्य वेगळ्या पद्धतीनं घेतलं गेलं। स्वारगेट प्रकरणावरून मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। मंत्री असूनही योगेश कदम एखाद्या स्त्रीबद्दल असं वक्तव्य कसं करू शकतात? थोडी लाज शरम आहे की नाही? स्वारगेट प्रकरणावरील वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा योगेश कदमांवर संताप। माझ्या वक्तव्याचा विरोधकांकडून विपर्यास। पोलिसांनी जे मला सांगितलं तेच मी सांगितलं। योगेश कदमांचं स्पष्टीकरण। विरोधकांकडून राजकारण सुरू असल्याचा आरोप। सरकारनं शक्ती विधेयक मागे घेऊ नये। शक्ती विधेयकात काय बदल करायचे ते करा। याच अधिवेशनात शक्ती विधेयक सादर करा। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची मागणी। शक्ती कायद्यात काही बदल करण्याची आवश्यकता होती। बदल करून कायदा लवकरच सादर करू। केंद्रानं नवीन कायदा आणल्यानं आता बदल करण्याची गरज। फडणवीसांची प्रतिक्रिया। विरोधकांसाठी कार्यशाळा आयोजित केली तर निम्म राज्य सुधारेल। विरोधकांना कामं राहिलेली नाहीत म्हणून आरोप करतायत। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचं वक्तव्य। जिल्ह्यातील महायुतीच्या काही नेत्यांचे काँग्रेस नेत्यांशी अंतर्गत संबंध। विधानसभेवेळी महायुतीच्या नेत्यांनी माझ्या विरोधातील उमेदवाराला आर्थिक रसद पुरवली। आदेश क्षीरसागर यांचा नाव न घेता मुश्रीफांवर निशाणा। ठाकरेंनी महाकुंभात जायला हवं होतं। पाप धुतली गेली असती। फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचं पाप धुतलं गेलं असतं। शहाजीबापू पाटलांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका। रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपकडून मोठा धक्का। चिपळूणमधील ठाकरे गटाचे विद्यमान शहर प्रमुख आणि माजी नगरसेवक शशिकांत मोदींचा भाजपात प्रवेश। शशिकांत मोदींसह शेकडो कार्यकर्ते भाजपात। नगर परिषदेच्या निवडणुकीपूर्वी भाजप शिंदे गटातील अनेक जण ठाकरेंच्या शिवसेनेत येणार। ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख शैलेश जयस्वाल यांचा दावा। माजी काँग्रेस आमदार मोहनराव हंबर्डेंचा दादाच्या राष्ट्रवादीत प्रवेश। नांदेडमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा सोहळा। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नांदेड दौऱ्यात पक्षप्रवेश। रायगड जिल्ह्यात ठाकरे शिंदेंच्या शिवसेनेची पोस्टरवर युती। रायगडमध्ये एकाच पोस्टरवर अरविंद सावंत भरत गोगावलेंचे फोटो। पोस्टरवर भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत गोगावले यांचे एकत्र फोटो। मला सगळेच चालतात। ठाणे बारामतीवालेही चालतात। कुणाशी डील करताना अडचणी येतात का? कृषी दरडांच्या या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर। सरकारनं नैतिक जबाबदारीला जागायला हवं। कोरटकरांच्या मुद्द्यावर खासदार अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया। बीडच्या परळीत इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या फोटोला जोडे मारो आंदोलन। जोडे मारो आंदोलनात शिवप्रेमी आणि आंबेडकरी अनुयायांचा मोठ्या संख्येनं सहभाग। प्रशांत कोरटकर मध्य प्रदेशात असल्याची पोलिसांना माहिती। नागपूर पोलिसांचं पथक मध्य प्रदेशात दाखल। इंदूर आणि बालाघाट परिसरात बेलतरोडी पोलिसांकडून शोध सुरू तर कोल्हापूर पोलिसांच्या पथकाकडून नागपुरात तपास सुरू। कोरटकर इकडे गेला तिकडे गेला हे दाखवायचं बंद करा। कोरटकर प्रकरणात सरकारकडून तपास सुरू। विरोधकांच्या टीकेला अजित पवारांचं उत्तर। कोरटकरला चापट्या पडल्याशिवाय मनाला शांती मिळणार नाही। कोरटकर गुवाहाटीत असल्याचा माझा अंदाज। राजाश्रय असल्याशिवाय असं होऊ शकत नाही। जितेंद्र आव्हाडांकडून संशय व्यक्त। वाल्मिकला त्रास होता कामा नये। धनंजय मुंडेंचे आदेश असतील। वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असलेल्या आरोपांवर विजय वडेट्टीवारांची टीका। वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असेल असं वाटत नाही, पण कुठला अधिकारी अशी व्हीआयपी ट्रीटमेंट देत असेल तर त्याच्यावर कारवाई होईल। वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याच्या आरोपांवर उदय सामंतांची प्रतिक्रिया। आमदार रोहित पवार नाराज असल्याची चर्चा। सूत्रांची माहिती। शरद पवारांच्या आमदार खासदारांच्या बैठकीला रोहित पवार अनुपस्थित। चर्चांना उधाण। रायगड जिल्ह्यात ठाकरे शिंदेंच्या शिवसेनेची पोस्टरवर युती। एकाच पोस्टरवर अरविंद सावंत आणि भरत गोगावलेंचा फोटो असल्यानं चर्चांना उधाण। नव्या कार्यकारिणी निवडीला कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा।
ढोंगी हिंदुत्ववादी म्हणत आशिष शेलारांचा ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा, सभेत दाखवण्यापुरती हातात रुद्राक्षाची माळ घालतात औरंगजेबाचा जप ज्यांच्या सदैव तोंडी, शेलारांची टीका। राज्याच्या अर्थसंकल्पीय 43% निधीचाच वापर, राज्याचा अर्थसंकल्प 8 दिवसांवर असताना वास्तव समोर यंदाचा खर्च गेल्या 5 वर्षातील निच्चांकी ठरला, तर यंदा निधी खर्च करण्यात महिला बाल कल्याण विभाग अव्वल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र, मराठी साहित्य संमेलन झालेल्या तालकटोरा स्टेडियम ठिकाणी थोरले बाजीराव पेशवे, सुभेदार मल्हारराव होळकर आणि महादजी शिंदे यांचे अर्धाकृती पुतळे उभारण्यासाठी परवानगी देण्याची विनंती। अनधिकृत बांधकामाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय, अनधिकृत बांधकामं शोधून तात्काळ पाडा, राज्यातील सर्व पालिकांना सरकारचे आदेश। भारत विरोधी घोषणा देणाऱ्यांचं बांधकाम नोटीस न देताच पाडलं, मालवण नगरपालिकेसंदर्भातील धक्कादायक माहिती समोर, मुख्याधिकाऱ्यांनी खुलासा करण्यास दिला नकार। कुख्यात गुंड गजा मारणी विरोधात नागपूर सायबर पोलिसात गुन्हा दाखल, नागपूरच्या गुंडासोबत मेहू नागपूर का किंग रीलमध्ये उल्लेख करत दहशत पसरवल्यानं गुन्हा, मारणेसह 3 जणांवर गुन्हा। तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात 5व्या आरोपीला अटक, मुंबईतील आरोपी संतोष खोतला पोलिसांकडून तुळजापुरातून अटक। अक्षय शिंदेचा एन्काउंटर करणाऱ्या पोलिसांना ठाणे कोर्टाकडून दिलासा, ठाणे कोर्टाच्या निर्णयाबाबत मुंबई हायकोर्टानं व्यक्त केली नाराजी, प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित असताना ठाणे कोर्ट चकमकीसाठी जबाबदार पोलिसांना कसं देऊ शकतं, मुंबई हायकोर्टाचा सवाल। कराडमधील शिंदे कुटुंबियांच्या मदतीसाठी धावले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मदत केल्यानं मिळाला व्हिसा, अमेरिकेत अपघात झाल्यानं नीलम शिंदेवर आयसीयूत उपचार, पालकांना अमेरिकेत जाण्यासाठी मेडिकल इमर्जन्सी व्हिसा मिळत नव्हता।